आइए पधारिए. सुटकेस घेऊन आलेत सर, सगळ्यात जास्त आरव सर खुश आहेत. तर मम्मी आली होती गिरनार परिक्रमेवरनं 8 दिवसांनंतर आणि त्याच्यासाठी सगळे खुश होते. मला गल्ला आणला. हे बघ हा पण गल्लाच आहे. पण मम्मी आल्या आल्या आम्ही सगळ्यांनी बॅग उचकायला चालू केली होती की काय काय वस्तू आमच्यासाठी आणल्यात आणि जे काही अशा खाण्यापिण्याच्या गोष्टी आम्हाला वरवर दिसल्या त्या फटाफट आम्ही उघडून खायला सुरुवात केली. पण मम्मी मागून आमच्यावरती ओरडली की आता बास करा, आपण आधी बाहेर जाऊया आणि मग आल्यावरती मी तुम्हाला एक एक दाखवते सरप्राईजेस मी काय काय आणलेत. तर खूप जास्त उशीर झाल्यामुळे आम्ही ठरवलं होतं बाहेर जाऊन जेवायचं, म्हणून आधीच आम्ही आवरून बसलो होतो मम्मीची वाट बघत. मस्तपैकी निघालो बाहेर, हॉटेलमध्ये जेवायला गेलो. पनीर चिलीपासून सुरुवात केली. नंतर हे सोया चाप होते मलईवाले, खूप टेस्टी होते. पनीर चिली पण मस्त होतं. हे नंतर मेन कोर्स होत्या 2 पनीरच्याच भाज्या होत्या. मला आठवत नाही आहे त्यांचे काय नाव होते, काहीतरी काली मिरी आणि असं काहीतरी होतं. बटर पनीर आणि एक असं होतं. मस्तपैकी बटर नान बरोबर तुटून पडलो. खूप टेस्टी हे नवीन हॉटेल झालं आहे आमच्या इथे. खूप मस्त जेवण झालं. त्यानंतर आम्ही मागवली होती बिर्याणी, व्हेज बिर्याणी. ह्याच्यासोबत जो हा रायता आला होता ना तो फार टेस्टी होता. ओव्हरऑल ह्या हॉटेलचा ॲम्बियन्स खूप जास्त सुंदर आहे. नंतर आम्ही जरा इकडे हे छोटंसं कपाट बघत होतो. हे खूप क्यूट आहे. इथे खूप मस्त असं छोट्या छोट्या वस्तू ठेवल्या. इकडचं वातावरणच इतकं मस्त असतं ना. हॉटेल बंद होतं तर आम्हाला बराच उशीर झाला होता. बस जेवण केलं पोटभर आणि घरी निघालो. म्हटलं याच्यात आपण ताक तर काही ठेवणार नाही, ह्याच्यात पाणी भरून आराला म्हणायचं सगळ्या कुंडानं पाणी घाल. आई हो की भारी झालं. घरी आल्यावरती मम्मी आम्हाला छान छान वस्तू दाखवत होती. दॅट्स इट फॉर द व्लॉग. थँक्यू फॉर वॉच. असे अजून व्लॉग्स बघण्यासाठी मला नक्की फॉलो करा आणि यूट्यूबवरती पण लाईक शेअर आणि सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.